आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। वसपेठ विकास सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवस्थेमुळे शेतकरी आक्रमक, कर्जासाठी सोसायटी समोर बेमुदत उपोषण सुरू। चेअरमन व्हा, चेअरमन आणि सचिवाची शिष्टाई असफल। वसपेठ तालुका जत येथील विकास सोसायटीच्या मनमानी कारभारामुळे आणि आर्थिक गैरव्यवस्थेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। आपली कर्जाची प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला असून त्यांनी जिल्हा बँक विकास सोसायटी यांना बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता, पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। सचिव आणि चेअरमन व्हा, चेअरमन यांनी मध्यस्थी करून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करून देखील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला। श्री संभाजी तमण्णा लेंगरे आणि श्री शिवाजी दाजीबा जाधव यांचे सुपुत्र लक्ष्मण जाधव या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी नियमानुसार कर्जाचा अर्ज केला होता। सर्व कागदपत्रे योग्य असूनही त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले नाही। जेव्हा त्यांनी सोसायटीच्या सचिवांकडे विचारणा केली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत। सोसायटी आर्थिक गैरव्यवस्थेमुळे ड वर्गात गेल्याचे सांगून त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसवला जात आहे। शेतकऱ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावीत। पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यापासून वंचित ठेवण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत। सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। संस्थेच्या ऑडिट वर्ग ड होण्यास आणि थकबाकीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी। आम्ही भीक मागत नाही तर आमचा हक्क मागत आहोत। सोसायटीच्या चुकीच्या कारभाराची शिक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना देऊ नका, असे स्पष्ट करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी भूमिका या शेतकरी संभाजी लेंगरे आणि लक्ष्मण जाधव यांनी घेतली आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।